नमस्कार बालमित्रांनो, लर्न एक्स मराठी या आपल्या प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अपूर्णांक भाग 3 बघणार आहोत, ज्यामध्ये अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपण ठरवणार आहोत. कोणता अपूर्णांक लहान आहे आणि कोणता अपूर्णांक मोठा आहे हे आपण शिकणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आपण अपूर्णांकाचा जो छेद असतो हा छेद समान करायला शिकणार आहोत, कारण त्याचा आपल्याला अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवताना, त्यांची बेरीज करताना, वजाबाकी करताना उपयोग होणार आहे. चला अगोदर ते शिकून घेऊयात. छेद आता पहा, या अपूर्णांकाचा छेद आहे 3 आणि याचा छेद आहे 5. तर आपल्याला अशी संख्या शोधायची जी 3 आणि 5 या दोन्हीच्या पाढ्यामध्ये येईल. ठीक आहे. तर ती संख्या शोधण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय काय आहे? तर 3चा पाढा लिहायचा आणि 5चा पाढा लिहायचा आणि सगळ्यात पहिली जी संख्या समान सापडेल ती छेदात घ्यायची. पण दुसरा एक पर्याय काय आहे? या दोन्हीचा गुणाकार. 3×5 = 15, 3×5 = 15. तर मग छेद समान करण्यासाठी या दोन्हीला या छेदानं गुणायचं आणि या दोन्हीला या छेदानं. बघा आता सांगतो पहा. पहिला अपूर्णांक जशाला तसा लिहिला 2/3 आणि दोन्हीला काय केलं? गुणिले या छेदानं या दोन्हीला गुणायचं. गुणिले 5 गुणिले 5. मग बरोबरचं चिन्ह जशाला तसं देऊत आणि त्यानंतर हा अपूर्णांक लिहूत 4/5 आणि या दोन्हीला कशानं गुणायचं? या छेदानं. गुणिले 3 गुणिले 3. आता बघा, आता याचं उत्तर काय येते पहा. 2×5 = 10, 2×5 = 10 आणि 3×5 = 15, 4×3 = 12 आणि 5×3 = 15. बघा दोन्हीचा छेद समान झाला. आता छेद समान झाल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येऊन जाते की लहान कोण आहे आणि मोठं कोण आहे. बरोबर आहे. तर लगेच त्या ठिकाणी आपला दुसरा मुद्दा सुरू होतो. समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. समच्छेद म्हणजे कोणते? ज्यांचा छेद कसा आहे? समान आहे. ठीक आहे. आता पहा, या ठिकाणी 5 पैकी 2 भाग मला मिळाले. बघा मी इथं लिहू का? या ठिकाणी लिहितो. 5 पैकी 2 भाग मला मिळाले आणि हे 3 भाग दुसऱ्याला दिले. किती पैकी? 5 पैकी 3. 5 पैकी 3 भाग दुसऱ्याला दिले. आता सांगा कुणाला जास्त हिस्सा मिळाला? 2 भागावाल्याला का 3 भागावाल्यांना? अगदी बरोबर, 3 भागावाल्यांना जास्त. मग ज्याला मोठा हिस्सा मिळाला त्याच्याकडे आपण असं मोठं चिन्ह करतो. काय करतो? मोठं. आणि जर नाही दोन्ही समान असतील तर तेव्हा आपण बरोबरचं चिन्ह करतो आणि सुरुवातीला जर मोठं आलं तर त्याच्याकडे आपण असं चिन्ह करतो. आलं लक्षात? हे डावीकडचा मोठा असेल तर, उजवीकडचा मोठा असेल तर आणि बरोबर असतील. पहा म्हणजे आता नियम काय तयार झाला? जर समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. तो अपूर्णांक काय? मोठा. आलं लक्षात? पुन्हा बघा, छेद समान असताना त्यांना आपण समच्छेद अपूर्णांक म्हणतो. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता पुढे समजून घ्या. पहा उदाहरण 3/7 आणि 3/7. आता यापैकी कोणी मोठा आहे का? नाही. मग दोन्ही सारखेच, तेव्हा आपण चिन्ह द्यायचं बरोबर. आता पहा 3/8 व 2/8. आता नियम काय म्हणतो? छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग हा मोठा आहे, मगरीचं तोंड इकडं करायचं. याला मगरीचं तोंड म्हणायचं, तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर 2/11 आणि 10/11. कोणता मोठा आहे? ज्याचा अंश मोठा म्हणजे हा. असं चिन्ह द्यायचं. ठीक आहे. त्यानंतर 4/6 2/6. कोणता मोठा आहे? ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आलं लक्षात? हा झाला समच्छेद अपूर्णांक. आता बघा, जर समान अंश असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा? ठीक आहे. आता बघा या ठिकाणी 3 आकृत्या दिलेल्या आहेत. तिन्हीची लांबी कशी आहे? सारखी. बरोबर आहे. आता इथं बघा, एकूण किती भाग केले? 3. त्यापैकी किती भाग मी घेणार? 2. इथे किती भाग केले? 4. त्यापैकी मी किती भाग घेणार? 2. इथे किती भाग केले? 1 2 3 4 5. त्यापैकी मी किती भाग घेणार? 2. बघा रंगवलेले भाग माझे आहेत. आता पहा या तिन्हीमध्ये अंश समान आहे का? बघा आहे. मग आता सांगा कोणत्या ह्याच्यामध्ये मला जास्त हिस्सा मिळाला? तुम्ही ठरवा. बघा इथे मला जास्त मिळाला, इथे जास्त का इथे जास्त? अगदी बरोबर, या ठिकाणी मला
जास्त भाग मिळाला, बरोबर आहे. म्हणून मग जर अंश समान असेल तर मग नियम काय तयार होतो बघा. समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान बघा, सर्वात लहान छेद कोणाचा याचा, तो अपूर्णांक मोठा. तो अपूर्णांक काय होणार, मोठा. बघा या ठिकाणी मला सर्वात जास्त भाग मिळाला. आलं लक्षात. आता हेच आपण इथे बघूयात. 5/8 व 5/9 बघा अंश समान आहे. मग ज्या अपूर्णांकाचा छेद लहान आहे म्हणजे एका वस्तूचे तुम्ही 9 भाग केले आणि 9 भागापैकी 5 दिले आणि त्याच वस्तूचे 8च भाग केले आणि त्यापैकी 5 भाग दिले, तर कुठे जास्त भेटतील, 8 भागापैकी 5 भाग जास्त भेटतील. म्हणून या ठिकाणी ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. इथे बघा 4/7 आणि 4/11. समजा तुमच्याजवळ काय आहे, कपडा आहे आणि त्या कपड्याचे तुम्ही 11 छोटे छोटे भाग केले, त्यापैकी 4 भाग तुम्हाला दिले आणि तेवढाच एक दुसरा कपडा आहे, त्याचे काय केले, 7च भाग केले, त्यापैकी 4 तुम्हाला दिले, तर कुठं जास्त भेटतील, जिथं छेद लहान आहे तिथे जास्त भाग, म्हणून हा अपूर्णांक मोठा. त्यानंतर 10/11 आणि 10/13. इथं सुद्धा जिथं छेद लहान तो अपूर्णांक मोठा. आलं लक्षात नाही आलं परत थोडंसं मागं घ्यायचं आणि पुन्हा ते समजून घ्यायचं. त्यानंतर आता पुढचा मुद्दा आहे भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. आता छेद कसा आहे, भिन्न आहे. पाठाच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं. आता बघा इथे एक आकृती दिली आहे, पहा. एक मुलगा आहे, हा इथं उभा राहिला आणि त्यानं फोटो काढला, इथं उभा राहिला, परत त्यानं फोटो काढला. आता आपल्याला ठरवायचं की कोण मोठं आहे. आता जर मी अशी एक रेष मारली इथं आणि अशी एक रेष मारली इथं, तर कोण मोठं आहे, हा मुलगा मोठा दिसायला आहे, बरोबर आहे. मग मला काय करावं लागेल, त्यांच्या खालचा हा जो टेबल आहे हा समान करावा लागेल, म्हणजे त्याचा छेद काय करावा लागेल, मला समान करावा लागेल. मग तेव्हाच आपण त्याचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. आलं लक्षात. मग छेद समान करण्यासाठी आपण काय केलं होतं, इकडच्या अपूर्णांकाला या छेदाने गुणलं होतं आणि इकडच्या अपूर्णांकाला या छेदाने गुणलं होतं. आलं लक्षात. मग ते परत पाहून घ्या भाग तो. बघा 3/4 गुणिले हा छेद किती आहे, 3 गुणिले 3 बरोबर 6/3 गुणिले हा छेद किती आहे, 4 गुणिले 4 किती आलं बघा. मग 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 6 चोक 24, 3 चोक 12. बघा झालं तयार. दोन्हीचा छेद समान झाला. मग छेद समान झाल्यावर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग नियम काय म्हणतो, अपूर्णांकाचे छेद समान करून मग लहान मोठेपणा ठरवावा. तर अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, त्याचा समच्छेद अपूर्णांक तयार करणं हे या भागामध्ये पाहिलं. पुढच्या भागामध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज, कोणत्या सममूल्य अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत. थँक्यू.